दाबला गणी मकाबला कापला हो शब्दाला जागला जंग जिंकून आला हो। ज्योतिर्लिंग तरुण क्रीडा मंडळ श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा वर्ष 21वे अतिशय दिमागदार पद्धतीने चालू वर्षीचा हा शिवजन्मोत्सव साजरा होत असताना श्री क्षेत्र निरामवासीय समस्त माता भगिनी समस्त ज्येष्ठ पुरुष मंडळी समस्त युवा मित्र आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये या कार्यक्रमाचा निवेदक सूत्रसंचालक श्री दीपक साबळे सर मी आपल्या सर्वांचं चरणस्पर्श करतो। आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाला मुख्य सुरुवात करूयात।
शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, ज्योतिबाच्या नावाने शांतल. धन्यवाद. चला तर मंडळी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आजच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं खरोखर मौजे निनाम नगरीमध्ये यात्रेचं स्वरूप निर्माण व्हावं असा शिवजयंती उत्सव सोहळा गेली सलग 21 वर्ष अखंडपणे नावात 21 वर्ष हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न होतोय आणि आपण सर्व मंडळी या सोहळ्यामध्ये दरवर्षी हिरारीने सहभाग घेत असतात. प्रत्येक समाज उपयोगी प्रत्येक उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद असतो आणि म्हणूनच 21 वर्षाची ही अखंड तपश्चर्या पूर्णत्वात जात असताना आपल्या सर्वांनाच खरोखर कौतुकास पात्र असलेला हा सोहळा या परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत असलेलं हे मंडळ आणि या मंडळाचे सर्व कार्यकर्ते. कार्यकर्त्यांनी या सर्व मंडळींचं कौतुक करावं एवढं थोडे, कारण आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये एवढे भव्य दिव्य सोहळे आरंभणं ही सोपी गोष्ट नाही. कारण नियोजनापासून आर्थिक व्यवस्था बघण्यापासून कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यापासून आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसादापर्यंत या सगळ्या गोष्टी हे मंडळ अतिशय समर्थपणे पेलत आहे आणि म्हणूनच आज हा भव्य दिव्य सोहळा चालू वर्षीचा 21वा शिवजन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहात. सलग 4-5 दिवसाच्या कार्यक्रमांच्या रेलचेल मधून आज शेवटचा कार्यक्रम आता अर्थातच आमच्या मायमाऊलींच्या पसंतीला उतरलेला तुमच्या सर्वांचा सन्मान वाढवणारा विनोद गप्पा गोष्टी विनोद आणि मनोरंजनाचा खजाना असलेला श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा निवेदक आणि प्रस्तुत करता मी स्वतः दीपक साबळे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचे चरण स्पर्श करतो आणि मी माझ्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपण काल बऱ्यापैकी दिदींची स्पर्धा आटोपून घेतली, काही वहिनींनाही आपण या ठिकाणी संधी दिली. आज मात्र ज्या राहिलेल्या वहिनी ज्यांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे अशा सगळ्या वहिनींचं अभिनंदन करतो. कारण का जरी संख्या कमी असली तरी तुम्ही गर्दी कमी असले तरी सगळे दर्दी या ठिकाणी स्पर्धक मला पाहायला मिळाले. कारण असं उत्स्फूर्तपणे तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होता, आपल्या अंगातील कलागुण व्यक्त करता आणि खऱ्या अर्थाने म्हणून मला तुम्हाला या गावच्या रणरागिणी म्हणावं वाटतं. आज काल झालेल्या 12 वहिनींची स्पर्धा संपन्न झालेली आहे, त्यामधून आपण 3 वहिनींना पुढच्या स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन गेलेलो आहे. आता मात्र राहिलेल्या स्पर्धकांपैकी पहिल्या टप्प्यातले 12 स्पर्धक मी सरांना विनंती करतो की ज्या 12 स्पर्धकांना आपण प्रथमतः निमंत्रित करतोय त्याला आपण ठीक करूया. झालेले 12 स्पर्धक सगळ्या स्पर्धकांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. खऱ्या अर्थाने टाळ्या पुन्हा एकदा कालचा नियम तोच, नियमामध्ये बदल काही नाही. टाळ्या लोकांसाठी वाजवलं की लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. टाळ्याने आपल्याकडे एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होती, ती आपल्याला काम करण्यासाठी फायद्याची ठरती आणि म्हणून आलेल्या आपल्या सगळ्या सखी सैनिक मैत्रिणींच्यासाठी आपण टाळ्याने त्यांचं जोरदार स्वागत करूया. आलेल्या 12 वहिनी तुमचं वेलकम. श्री क्षेत्र निनामच्या रणरागिणी आहात. कार्यक्रमाची सुरुवात तुमच्यापासून होते म्हणजे थोडीशी धडकी भरली असेल नाही की नाही? अजिबात धडकी भरून घ्यायची की नाही, काही घाबरून घ्यायचं नाही. सगळे लोक आपल्या गावची लोक आहेत, त्यामुळे काही काळजी करू नका, बिनधास्त खेळा. काय आहे स्पर्धा सांगतो काय आहे. काय असेल स्पर्धा? या रस्सीवरून ज्या वहिनी पलीकडे उडी मारतील, एवढ्यावरून ज्या वहिनी पलीकडे उडी मारतील ती पुढची स्पर्धा खेळायची नाही. असं असेल नसेल काय? इथंच आउट का? सगळ्यात माहीत करायचं. ठीक आहे, तुमची सगळ्यांची चॉईस मी तर आल्या आम्हाला समजलं की सर गेल्या वर्षी एक छान पद्धतीने तुम्ही तळ्यात पाण्याचा जो गेम घेतला होता तो चालू वर्षाला सुरुवातीला तो गेम घ्या. तुमच्यासाठी तळ्यात पाण्यात चालेल ना? यस, व्हेरी गुड. एका जोरदार टाळ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असा कडक आवाज वडापावचा वास येतो का नाही सगळीकडे? अख्खा परिसर वासानं दुमदुमलाय. काल आईस्क्रीमचा काय वास नव्हता पण आज वडापावचा मात्र वास भरून वाहतोय. तयार करा बरं का, आम्हाला 3 राऊंड झाले की वडापाव पोहोचले पाहिजे. कमीत कमी 2000 लागतील. काल 1500 होते. मी गेम खेळण्यासाठी निमंत्रित करतोय.
तळ्यात मळ्याचा नियम तुम्हाला माहिती आहे. साधी गेम आहे, सोपी गेम आहे. फक्त थोडस कॉन्सन्ट्रेशन करून खेळायचं असतंय. आलं का लक्षात? तळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रस्सीच्या पुढं तळ, रस्सीच्या पाठीमागं मळ, यापेक्षा वेगळं काही नाही. तेवढं तर तळ्यात मळ्यात मी तुम्हाला काय फसवण्यासाठी आलोय हेही लक्षात ठेवा. जेवढे शक्य तेवढे मी तुम्हाला आउट करण्याचा प्रयत्न करणार. यस, ओके. चला तर 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, तळ पुढं, यस. मळ्यात, यस. तळ्यात, मळ्यात, यस. तळ्यात, मळ्यात. तुम्ही 2 महिने जेवून आलेत ना, जेवण करून आलेत ना. तुमचा गेम कसा चालू आहे माहितीये का? तळ्यात, मळ्यात, तळ्यात. असं नाही, चिटिंग करायचं नाही, सरळ सरळ प्लेन. तळ्यात, मळ्यात, दोन्ही पाय उचलून उडी मारायची. म्हणजे गेम खेळताना इंटरेस्ट येतो. बघा कशी छान खेळताय तुम्ही सगळे. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, यस. मळ्यात, मळ्यात. 1 आणि 2 आणि तुम्ही काय जागे थोडे म्हणता झाले की तुम्ही आउट पहिल्याच राऊंड मध्ये. तुम्ही आउट झाले. यापासून धन्यवाद. छान खेळत होतात, परंतु दुर्दैवाने मी तुम्हाला सांगताना सांगितलंय मी तुम्हाला फसवायला आलोय. चलो तर 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. शिस्तीत खेळ, शिस्तीत खेळा. 1 2 3 स्टार्ट. मळ्यात. झाली की आउट. पहिल्या 2 राऊंड मध्ये जाऊ. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, तळ्यात. काय एवढी काय करायला लागली लोक? शांत खेळा ना वहिनी. यस. 1 2 3 स्टार्ट. मळ्यात, मळ्यात म्हणलं की काय झालं? बरोबर चकलाय. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात. पण असू दे, हा खेळा खेळा. 1 2 3 स्टार्ट. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात. अहो स्पीड मध्ये घ्या केवढी, असं काय करते? 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, मळ्यात, मळ्यात. यापासून यांना भेट वस्तू देत चला. तर बाहेरगावचे सुद्धा आज लोक बघायला आले. चॅनेलवाले सुद्धा दादा बसले. हॅलो. सगळं ठिकलंय त्यांनी. अख्खा महाराष्ट्र बघतोय आता तुम्हाला. त्यामुळे तर तुम्ही एकदमच काम करून गेले. आता कवाच एकदा आउट होतील, कवाच एकदा जाऊन खाली बसतील. असं काही करू नका. बिनधास्त खेळा. हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. आणि खऱ्या अर्थाने मंडळाचं कौतुक करा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मंडळासाठी. मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. फार भाग्यवान आहात आपण. फार भाग्यवान लोक आहात तुम्ही. यस. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. जमलंय. 1 मिनिट. यस. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, तळ्यात. अरे वा, सगळे हुशार झाले. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात. इकडं बघा, इकडं बघा. वहिनी वहिनी, मी त्यांना उत्कारा गेलो होतो आणि मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात, तळ्यात. पाच झाले म्हणजे 5. यांना एक भेट वस्तू द्या. तुम्ही दोघी एकमेकाची कॉपी तर नाही ना करत? हा, व्यवस्थित खेळा. काय झालंय, तुम्ही दोघी अगदी परफेक्ट खेळू लागले. दोघी आद्या मी इथं खेळतो. 1 आणि 1 2 3 स्टार्ट. तळ्यात. अरे 1 2 3 स्टार्ट. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. घ्या बसून, घ्या बसून. अभिनंदन, अभिनंदन. गेल्या वर्षीच्या होम मिनिस्टर वहिनीचं अभिनंदन करा. माझ्या बहिणीसारखे बऱ्याच कार्यक्रमात सापडतच नाही त्या नेमक्या खाली. राग नाही दुर्गा भावासारखे. जिथं जिथं
जिथं या भागात जाईल का नाही कार्यक्रमाला तिथं माऊली उभे आहेत त्याच या मोठी मी स्पर्धा घ्या जिंकणार मला माहित होत आप क्या करेंगे वो स्कूटी दिखते क्या तुला उधर स्कूटी मला तर वाटलं 100% यंदा तुम्ही जिंका कसे घाबरला काय झालं कायचं मला असतच ना मला असं वाटत होतं 100% स्कूटीवरती नाव तुम्ही कोराल पण झालं काय मलाही लक्षात आलं नाही काय झालं काय वाटतंय तुम्हाला काय झालं बोला काय झालं असं आवाज आले नाही हा आबांना बोलवणार फोन आणलाय का काय राव म्हणाव तुम्ही तो कार्यक्रम बघायला जरी आला तरी मला नेहमी एनर्जी आली असते दिसले नाहीत आबा कुठं आहे घर कुठं आहे लांब आहे आवाज आहे का माझा माईक बंद कायच्यासारखा छान खेळात माऊली काय वाटते तुम्हाला स्पर्धेबाबत काय सांगाल गेल्या वर्षी एवढे तुम्ही आम्ही कालच मला वाटते तुमचा सत्कार केला पहिले गेल्या वर्षीचे विजेते होतात काय वाटते तुम्हाला यंदा काय झालं म्हणजे स्पर्धेबाबत काय सांगाल स्पर्धा खूप छान आहे आता आवाज केवढा आलाय बघा आऊट झाली ना ऐका मला पुन्हा तुम्हाला त्याच मुद्द्यावर बोलायचंय हे ज्या मंडळाचे कार्यकर्ते का नाही 100 पेक्षा जास्त सक्रिय कार्यकर्ते आणि 200 पेक्षा जास्त सहयोगी कार्यकर्ते अशी 200-300 कार्यकर्त्यांचं मंडळ आहे इथल्या मायबाबुलीला सन्मानानं अभिमानानं जर वाढवायचं असेल जगवायचं असेल किंवा त्यांचा सन्मान वाढवायचा असेल तर या मंडळाचा आदर्श घ्यायचा या मंडळानं तुम्हाला सगळ्या सखी सहेलींना एकत्रित केलं बघा ना ज्येष्ठ मातोश्री सगळ्या बसल्या सगळ्या आमच्या भगिनी बसल्या सगळ्या दिदी बसले सगळे पुरुष मंडळी बसले फार मोठा सोहळा या मंडळानं नारवलाय आणि या मंडळामध्ये व्यक्त होणं काही गडबड नसते हो या मंडळामध्ये व्यक्त होणं खरोखर तुमच्यासाठी एक पर्वणी आहे अशा मंडळामध्ये काम करत असताना कार्यक्रम करत असताना तुम्ही कशाचंही बर्डन घेऊ नका हे मी कालपासून तुम्हाला सांगायला लागलो तरी तुम्ही गेल्या वर्षी विजेते होऊन सुद्धा म्हणताय मी जरा गडबडले माझे जरा असो होणं स्वाभाविक आहे पण असू द्या काय सांगाल मंडळाला पुढच्या वर्षासाठी किंवा भविष्यासाठी मंडळाच्या मुलकाची मी नाराज झाली आणि काय सांगू आता तुम्हाला वाटणं स्वाभाविक हा हे मन मोठं झालं नाराज काय जे हार हे काय अंतिम लढाई आहे का तवा अजिबात नाही बोला मला तुम्हाला काय एवढं व्यक्त व्हावं मग सांगतोय मी बऱ्याच कार्यक्रमात तुम्हाला बघतो आपले बऱ्याच कार्यक्रमात भेट होते पण माझ्या लक्षात येत नाही हे तुम्ही निनामचा आहे वगैरे असं काय लक्षात इथं आल्यानंतर लक्षात आलं याच त्या वहिनी प्रत्येक कार्यक्रमात आघाडी नसतात तसं मला आधी वाटलं तुम्ही आघाडीने तर जिंका पण हारला खरं काय सांगाल मंडळाला एवढंच सांगा आता बघायला गेलं तर गावातल्या सगळ्या मैत्रिणी माझ्याच आहेत दरवर्षी प्रत्येक वर्षी मीच बक्षीस देणं हे मला पण योग्य वाटत नाही माझ्या व्यतिरिक्त इतर महिलांना सुद्धा मी पहिल्या दिवशीच म्हटलेली मला नाही भेटलं तरी चालेल इथं बऱ्याचशा महिला येतात त्या दुसऱ्या कुणाला तरी भेटावं कारण 2 वर्ष झालं मला मिळतंय आणि बक्षीस म्हणजे काय जास्त महत्वाचं नसतं आनंद महत्वाचा असतो त्या सर्व महिलांनी सहभागी होणं गरजेचं आहे आणि हा आनंद स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे कारण कसं होतंय आपण बाहेर पडतो पण इथं खेळायला यायचं म्हटलं की महिलांना जरा लाजल्यागत होतं गावात जाऊन कसं खेळायचं वगैरे तर सर्व महिलांनी सहभागी पुढच्या वर्षी या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी सहभागी होऊन खेळण्याचा आनंद घ्यावा कारण आता आपण बघतोय की जीवनाचं पुण्याचंही काहीही सांगू शकत नाही आज आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती आहे तर आहे हे जीवन आनंदात घालवावं एवढीच इच्छा आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांना इथं आनंद मिळतोय तेच खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच वर्षापासून आपल्यामध्ये इथं होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेत आहेत आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो थँक्यू एका संख्यात सगळं बोलून गेल्या माझा 3 तासाच्या कार्यक्रमाचा मतीर्थातच त्यांनी सगळं सांगून टाकला मला वाटलं अजिबात तुम्हाला बोलता येत नाही पण किती सुंदर बोलल्या बघितलं का आनंद घ्यायचा बरं आयुष्यातला आनंद यापेक्षा वेगळा काही नाही मी जिंकले आणि मी हारले मला काही वाईट वाटत नाही माझ्यासोबत असलेल्या माझ्या सखी सहेलींना पुढच्या वेळी संधी मिळावी या हेतून समजा त्यामुळं जरी हारलो तरी त्यांना अजिबात काही या गोष्टीचं वाईट वाटत नाही मी पुन्हा तुम्हाला दुबार संधी देणार आहे जी लोक आउट होतेत ना त्यांना मी दुबार संधी देणार आहे का मला काय सांगायचे ज्या 59 लोकांनी नाव नोंदणी केली ना तुम्हाला पुन्हा एक आयुष्यात डबल संधी आहे काय तुमच्या सगळ्यांचा मी पुन्हा एक शेवटचा राऊंड घेणार आहे त्यामध्ये 5 लोकांना मी बक्षीस देणार आहे म्हणजे ही मंडळाची 5-10 मी पुन्हा ती सांगतोय 3-5-15 येणाऱ्या प्रत्येक वहिनीनं आउट झाली तरी भेटवस्तू येणाऱ्या सगळ्या माता भगिनींना पर्यावरणपूरक भेटवस्तू येणाऱ्या सगळ्यांना यथेच्छ वडापाव
या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खरोखर पर्वणी आहे. आणि म्हणून जिंकलात काय आणि हरलात काय, फक्त आयुष्याचा आनंद घ्या. धन्यवाद. गेल्या वर्षीचे होम मिनिस्टर अभिनंदन. तुमच्यापैकी काही स्पर्धक मी पुढची स्पर्धा खेळण्यासाठी घेऊन जाणार आहे. व्यवस्थित खेळा. जोडीदारण्याला बरोबर गंडवलंय, झाले ते आता आउट, नका काळजी करू, व्यवस्थित खेळा. या देखील 1 2 3 स्टार्ट. तळ्यात चलो तर माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात आहे. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात 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 सगळे बरोबर. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात तळ्यात. अरे सगळे एकमेकाचं बघू लागले, सगळेच तयार झाले. तुम्ही या बाजूने या, इथं 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 या, इकडे या. आपली ओळख आहे बरं का गेल्या वर्षीपासून. बरं आहे ना, अगदी शांततेत त्यांचा कार्यक्रम चालू. तुमचं कसं बी असो तिकडे या आळीला वार्ड नंबर 1 मध्ये काय बी असू देत, वार्ड नंबर 2 सुरक्षित आहे. 1 2 3 स्टार्ट. तळ्यात 1 2 3 स्टार्ट. माळ्यात 1 2 3 स्टार्ट. माळ्यात. काय केलं, आउटच होईल. कशामुळे तुम्ही आता आउट होत नाही? गेल्या वर्षी लवकर आउट झाली होती, आउट का होत नाही तुम्ही आता? 4था नंबर होता, बरोबर आहे. मग गेल्या वर्षी यांना बी काय तुम्ही ट्रायल करून म्हणजे अभ्यास करून आलाय का पोरांची? तुम्ही कशी आउट होत नाही? मला काय माहित म्हणून मी पहिल्यांदाच खेळायला. बरोबर ना, गेल्या वर्षी खेळले ना, अनुभव आलाय. तुम्ही कसे आउट होत नाही? त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहित आहे यांचंही काम तसंच दिसतंय. गेल्या वर्षी सुद्धा जाम खेळले का नाही? शोभता नाही. 1 2 3 स्टार्ट. माळ्यात 1 2 3 स्टार्ट. तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात. उडी मारायची उडी थोड्यासाठी आता सापडले असते, थोड्यासाठी सापडले असते. 1 2 3 स्टार्ट. माळ्यात काही गरज आहे का? मला माहित होतं 2 नंबर वार्ड सुरक्षित आहे, इकडे प्रचाराला याचीच गरज नाही. पण तुम्हीच प्रचार केले, तुम्हीच पडले. अभिनंदन करा या माऊलीचे. गेल्या वर्षी 4था क्रमांक, पण यावेळेस मात्र दुर्दैवाने माऊली आउट झाल्या. या स्पर्धेतून हे 3 स्पर्धक पुढची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. अभिनंदन. एका जोरदार टाळ्या या 3 स्पर्धकांच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सोहळा झाला हो. अरे हा केला थांबला, गणी मगाबला कापला हो. शब्दाला जागला, जंग जिंकून आला हो. अरे रक्ताचा रंग हा यशस्वी भाऊ. आलेल्या सगळ्या स्पर्धक वहिनींचं कौतुक आहे, वेलकम करतो. आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा तीच पर्वणी. स्पर्धा काय आहे सांगतो आणि आपण स्पर्धेला पुढे जाऊयात. स्पर्धा आहे उखाण्याची. हटके उखाणे असतील त्याला भेटवस्तू दिली जाईल. आंब्याच्या बागेत माकड फुल्यामध्ये टनाटना. आंब्याच्या बागेत माकड फुल्यामध्ये टनाटना. जगदीश रावांचं नाव घेते. साबळे भाऊजी आता होऊ द्या ठिकाणा. होऊ द्या ठिकाणा तर होऊन जाऊ द्या ठिकाणा. जगदीश भाऊ आहेत का? कुठं आहेत? हेच काम वगैरे. हा नाही, हा उखाणा त्यांना ऐकू द्या बरं गो. कॅच केलाय ना, युट्यूबला पाठवा. तिकडे तर अख्ख्या महाराष्ट्राला ऐकलाय, काळजीच करू नका. बोला माऊली. अभिनंदन. बोला. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा. अमोलराव जन्मोजन्मी चुकलं. थांबा, गडबड करू नका वहिनी, अजिबात गडबड करू नका. माईक हातात आल्यानंतर काय होतं त्यांना विचारा. मी काल बी तेच सांगितलं नाही का, माईक हातात आला की किती गडबड होते. मग आम्ही तर काय करावं, रोजच हातात माहिती आहे, काय करावं आम्ही. बाबा या गेल्या वर्षीच्या होम मिनिस्टर वहिनी लयच रागवलेत माझ्याकडे. काय करत नाही, कार्यक्रम करू ना.
काही नसतंय माऊली. माईक हातात येणं ह्याचा अर्थ तुमच्यात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणं, एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं. त्यामुळे तुम्ही बिनधास्त बोला, काही गडबड करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे, बिनधास्त बोला. लोक आपले, गाव आपले, कार्यक्रम आपले, शिवछत्रपती आपले, त्यांच्या साक्षीनं आपण बोलतोय. पुन्हा एकदा वन्स मोर. छान घेतात नाव, वन्स मोर. तेच घ्या, सुंदर घेतोय ना, फक्त थोडस व्यवस्थित घ्या. अंगणातून तुळस तुळशीला लावते देवा, अमोलराव जन्मोजन्मी जोडीदार हवा. हा, यस, व्हेरी गुड. बोला भाऊ. चांगलं नाव हटके घेतलं तर तुम्हाला भेट असतो. हा, मी तुम्हाला मगाशी सगळ्यांना सांगितलं, हटके उखाणा घेतला तुम्हाला भेट असतो. माड्या माड्या सात माड्या, सातव्या माडीवर पाटपाटावर ताट, ताटात वाटी, वाटीत खडे साखरेचे खडे, भरले सौभाग्याचे चोळे, सौभाग्याचे चोळे भरताना फार झाली घाई. दाखवली वाई, वाईत घेते धान्याचं मोटर, बसायला दिली कोटार, बसायला दिली मोटार, मोटारीत बसल्यावर आण लागते हिरवळ. दाखवले शिरवळ, शिरवळ ठेशनवर घेते चुना, दाखवले ठेशन पुन्हा, ठेशन पुण्यात घेते कर. दाखवले मुंबई शहर, मुंबई शहरात मॅट्रिकला मिळतात मासिक. दाखवले नाशिक, नाशिक मध्ये घेते द्राक्षाचे मळे. दाखवले धुळे, धुळ्यात घेते फुलाची वेणी. दाखवले अजिंठा लेणी, अजिंठा लेणी पाहून पैसे गेले संपून. रेल्वे स्टेशनला देते किल्ली. दाखवली दिल्ली, दिल्लीची करते कमाल. बसायला दिले विमान, विमानाचा निघतो धूर. दाखवले तुळजापूर, तुळजापूरच्या देवळाला सोन्याचा कळस. बाळकृष्णाचं नाव घ्यायला मला नाही आळस. मग एवढं नसतं म्हणलं असता तर तुळजापूरच्या एवढं म्हणलं असता तरी चालत. पण ऐका, बरोबर तिने तुम्हाला गोल 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 फिरवत आणलं का नाही, आणि बरोबर निनामच्या एसटी स्टँडवरती दिलंय सोडून. अभिनंदन माऊली, छान उखाणा घेतलात. अभिनंदन आहे तुमचं. पुढं चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, नीतीदावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुढे. क्या बात आहे, सुंदर उखाणा. ताजमहाल बनवण्यासाठी कारागीर लागतात कुशल, तसं रत्नागिरी तुमच्यासाठी स्पेशल. अभिनंदन, आमच्यासाठी स्पेशल उखाणा. सागर में सरिता, जीवन में ज्योती, भगवान मेरे जीवन के साथी. क्या बात है, अभिनंदन, सुंदर उखाणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र, धन्य ती जिजाऊची खुशी, चिंतनरावांचं नाव घेते आज होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, क्या बात है, करेक्ट. अभिनंदन. वटवृक्षाच्या झाडाखाली स्वामी समर्थांची वस्ती, प्रकाशरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्त. क्या बात है, करेक्ट. अभिनंदन. पेर देते सोलून, पेर देते चिरून, संदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. कशाचं काय फाटक्या. माऊली, तुम्ही घाबरलेत, अजिबात घाबरू नका. मी तुमच्या भावा सगळ्या दिसतोय का नाही? परत घ्या, अजिबात घाबरायचं नाही. माझा आवाज मोठा आला म्हणून घाबरू नका काय तुम्ही, अजिबात घाबरू नका, बिनधास्त बोला. हा, के देते सोलून, तेरे देते चिरून. पुढं तुम्ही म्हणाल ह्याच्या कसं लक्षात आलं? 250-300 नाव आपल्या पाठ आहे, तोंड पाठ आहे. कोणी कुठलं येऊ द्या, पुढचं नाव आपण पुकारणार, बोलणार. हा, झाडाखाली आगीन घेते विसावा, संदीप रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद. वा वा, तथास्तु म्हणा. सगळे सगळे तथास्तु म्हणा. त्या सगळे आशीर्वाद त्यांना म्हणा. तुम्ही तथास्तु म्हणा, तथास्तु. हा, मला मिळाला का नाही सगळ्यांचा आशीर्वाद? तुमच्या लग्नाला माणसं किती आली होती बरं? तुमचं लग्न किती साली झालं सांगा? 13 साली. कुठं झालं लग्न? कुठं? गणेशवाडीत. बरोबर, ओके. तुमचं माहेर? सासर हे. बरोबर. किती आली होती अंदाजे लग्नाला लोक? मला काय माहित, मी नव्हती नवरी. मला काय माहित, मला बांधल्या होत्या मंडळाची बसलेली खाली बघत. वर किती लोक आहेत मला काय माहिती. बहिणीसारखं आहे माझ्या, रागवायचं नाही. ते येणारे फक्त विनोद. हा, मग मला एक सांगा, तुमच्या लग्नात 100, 200, 300, 400, 500, 600, 1000 आले असते एवढे लोक? आज बघताय ना किती लोक आहेत. न बोलू का नाही. पण त्यावेळेस त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले नाहीत. आज 2000 पेक्षा जास्त लोकांचे 2000 आशीर्वाद मिळाले. किती पुण्यवान आहे तुम्ही, आहे का नाही? पुण्यवान आहेत ना? वाजवा एकदा त्याच्यासाठी टाळ्या. अर्धे घाबरून गेले ते. मी समोर बोलतोय म्हणतो की बोला माऊली, बोला. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान, जयदीपरावांचं नाव घेते राखून तुमचा मान. यस, अभिनंदन. बोला. प्रथम पूजावा गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, शेषाच्या डोक्यावर पृथ्वीची गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या भिंती. नाही, असू दे, हाय बरोबर. ते पुढं असंच आहे, असंच आहे. ते यमक जुळवायचं आहे, तुम्ही घालतो ना का यमक जुळवायचे. मौली लागणार ठरायचं बरं का, मी भावासारखं आहे. हा, प्रथम पूजावा गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, शेषाच्या डोक्यावर पृथ्वीची गती,
सारथी ज्ञानेश्वरांनी चालवल्या भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी धन्य ती भारतीय संस्कृती सर्व काही देवी ईश्वरांच्या हाती तो जुळवतो नाती गोती मातीमध्ये पिकतो मोती म्हणून मला मिळाला श्रीमंतरावांसारखा पती. गाडी ठेपकात बरोबर आली का नाही? आले त्या श्रीमंत भाऊ आले त्या कार्यक्रमात आले कुठे याव भाऊ या ए राव काय राव या 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 त्या बात आहे श्रीमंत भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी याव श्रीमंत अहो असू द्या या आव या मला एक छोटं बांध तसं नाही या ती सर्व अजिबात खबर नाही माझ्याशिवाय या इकडे तुम्ही श्रीमंत भाऊ अभिनंदन बरं का. वहिनी म्हणजे तुमच्या सौभाग्यवतीने हट्टे उखाणा घेतलेलाच आहे त्या माझ्या बक्षिसाला पात्र झालेलेच आहेत पण तुम्ही इकडे या इकडे आठव काय त्यांचं आता ऐका 2 मिनिटांसाठी या मला कळलंय मम्मीला खेळू देणार नाही की बाळ म्हणून तुम्ही त्याला खेळायला सांभाळायला उभं राहिलंय मलाही माहिती आहे पण 1 मिनिटासाठी या. आपला होम मिनिस्टर ही मिनिटाची स्पर्धा आहे मात्र त्यात तुमचं स्किल आणि तुमचं आगमन झालं त्या दिवसापासून या दोघींनी या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलंय जोखून घेतलंय. अभिनंदन. दोघी बहिणी आहेत ना सख्या बहिणी अभिनंदन. आरोळी दोघी एवढ्या छान पद्धतीने आरोळी देतात बरोबर ना देतात ना. आम्हाला तुमची आरोळीच ऐकायचे आणि तुम्हाला आम्हाला बक्षीस द्यायचे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं. अगदी पहिल्या दिवसापासून मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या दिवसापासून या दोघींचं योगदान आपल्या मंडळाला अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. हे प्रोत्साहनपर बक्षीस आहे बरं का. हे वशिला विषयाला मला काय माहित नाही या कोण आहेत मला माहित नाही यांचे पप्पा कोण आहेत मला माहित नाही. हे फक्त प्रोत्साहन आहे. कारण असं मी मंडळाला आल्याला सांगितलं तुमच्याकडे एवढं मोठा स्कोप आहे तर माता भगिनी आमच्या छोट्या दिदींना किंवा महिलांना प्रोत्साहनपर आपण काही छोटी छोटी बक्षीस देत चालूया. त्या अनुषंगाने मंडळाने हे नियोजन केलंय. फक्त या दोघींच्या प्रोत्साहनपर मी यांना बक्षीस देतोय. दीदी तो आला नव्हता त्याला आणला होता तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता 32 दातांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता माझ्या राजाने एकट्याने फाडला होता. मी ज्या माती जन्माला आलो त्या मातीचा रंग होता सावळा मी ज्या माती जन्माला आलो त्या मातीचा रंग होता सावळा. आणि हो नीट ऐका मी बोलते शिवरायांचा मावळा मी बोलत आहे शिवरायांचा मावळा. क्या बात है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चलो तर एका जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या वहिनींच्यासाठी. वहिनी अभिनंदन. श्री ज्योतिर्लिंग महाराजांच्या मातीमध्ये तुम्ही वाढला घडलात खऱ्या अर्थाने ज्योतिर्लिंग महाराजांचं स्मरण करूया. दोन्ही हात जोडा वहिनी. यास ज्योतिर्लिंग महाराजांचा आशीर्वाद घेऊयात. अभिनंदन. आणि आल्या चला तर आपल्या सगळ्या साखी सहेली मैत्रिणींचा जिव्हाळ्याचा प्रश्न किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये हॉलमध्ये चला तर चहा ठेवण्याची व्यवस्था करायची. चहा ठेवतायत बघा सगळे प्यायला तयार राहा. अरे वा ऑर्डर ज्यादा होता कामा नाही कडू लागतो. हा यस व्हेरी गुड. क्या बात है. यस कोणते हातात उचलायचे. यस ऍक्शन सुंदर करतायत बघा. व्हेरी गुड. झाले चहा पिऊन झालेत का बशीत होता येत आता कप्पानी बशात व्हायला लागले. अरे वा 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 क्या बात आहे. गॅस चालू केला होता का. गॅस चालू केला होता. गॅस राहून गेला चालू करा. गॅस चालू करा. गॅस चालू करा. गॅस 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 व्हेरी गुड. गॅस चला चहाचा पोर्शन बाजूला ठेवा. मेकअप करायचे शॉपिंगला जायचे मेकअप करायचे. डाव्या हातात आरसा आहे तुमच्या. डाव्या हातात आरसा आहे. डाव्या हातात आरसा आहे. फक्त लिपस्टिक लावून घ्या. अगोदर लिपस्टिक लावा. थोडंसं फाउंडेशन लावून घ्या. फाउंडेशन यस यस यस. सौभाग्य
चालेल का? कुंकू लावून घ्या. कुंकू डाव्या आणि उजव्या कानात कर्णफुलं आहेत ती आभूषण आहे ती व्यवस्थित करा. चला पाठीमागे गजरा, केसाला गजरा मळून घ्या केसामध्ये. यस, तेवढ्यात त्यांची ओळ आली. रागाने तिरस्काराने का पाठीमागं बघा त्यांच्याकडे. माझं शॉपिंगचं मेकअप चालेल. हे काय आले मध्ये पाटील? ठीक आहे, असं या क्या बात आहे. अभिनंदन. चला तर एका पोळ्याला ठेवा. पोळ्या एवढं सगळं काम केल्यानंतर तुम्हाला शपासकीची कौतुकाची शपासकीची थाप स्वतःच्या हातावरती, स्वतःच्या पाठीवरती स्वतः. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. केसामध्ये गजरा मारा. एकदा केसामध्ये गजरा लावा. दोन्ही हाताने केसाला गजरा लावा. यस, पुन्हा एकदा मेकअप करण्याची ऍक्शन घ्यायची. मेकअप करा वहिनी, मेकअप करा. यस, टिकली लावून घ्या. कुंकू किंवा टिकली लावून घ्या. ज्या वहिनींना चष्मा आहे तो चष्मा सावरा वहिनी. चला, यस, व्हेरी गुड. दोन्ही हाताने फक्त फाउंडेशन पुसा चेहऱ्याला. फक्त फाउंडेशन पुसा. यस, काय करता जॉब? खोरं घेऊन आलाय का काय जॉब करायला? पाणी माझं बरं ठीक आहे. त्याला शेतकरी आपण. चला, खोरं धरलंय दार. हा, खोरं येते का मोबाईल? जमतंय. यस, व्हेरी गुड. अरे वा. भांगलन आणि खुरपणी चालू करा मग. भांगलन आणि खुरपणी. यस, हरभरा काढायचा सीझन चालू झालाय नाही का? हरभरे काढून घ्या. हरभरा काढायला. गहू कापायचं चालू झाले. गहू कापायची सुगी आहे. हा, यस, गव्हाच्या पेट्या वाटा. 5% एक पासून बरोबर चुकायचं नाही. यस, व्हेरी गुड. उभे राहा. मळणी मशीन होऊन दारात उभं राहिला. निलेश माडकांची सरपंचांची मळणी मशीन होऊन दारात उभे राहिली. यस, मळणी प्रोसिजर चालू झाले. मळणी प्रोसिजर. यस, पाठीमागे धान्याची रास लागली. पोत्या पोती. हा, यस, पोत्या पोती लागले. यस, वा, दिवसभर कंटाळा आलेत ना. कंटाळ्यात स्वतः स्वयंपाक करायला चालू करूया. जेवायचंय आणि काय असं तो पुढचं गेम. चला तर झोपायचं. झोपल्यावर जिंकायचं कोण? अभिनंदन. छान करतात तुम्ही सगळे तंतोतंत ऍक्शन पाळतात, सूचना पाळतात. आता मात्र सूचना नंबर 1. चला, पोळ्या करायच्यात आपल्याला. मस्तपैकी भात घातलेला आहे डाव्या बाजूला. कुकर मध्ये भात घातलेला आहे. शिजलंय का बघा, त्याची शिट्टी झाली का बघा. झालेली, आवाज आला नाही. यस, व्हेरी गुड. हे घ्या. अरे सर, यांचं घ्या, बाकी कोणाचं घ्या. इकडे तुम्ही करावं ऍक्शन. वहिनी अख्खं महाराष्ट्र बघणार आहे तुम्हाला. तिथं तर बघताय, पण माझ्याकडून सुद्धा बघणार आहे. यस, तिथं घ्या. यस, तर आलेलं आहे. कुकरची शिट्टी वाजली. यस, भात शिजलेला आहे. यस, व्हेरी गुड. आता काय करायचंय? पुन्हा पोळ्या चालू करणार आपण. पोळ्या चालू करा. चालू मध्ये लाखात आमचा काय, लाखात एक दादा टीव्हीकडे बघत आपण बघतो. लाखात एक आमचा दादा नाही का, टीव्हीकडे बघत ऍक्शन चालू आहे. यस, व्हेरी गुड. तेवढ्यात हे ऑफिसवरून आले. त्याला तांब्या भरून द्यायचा आहे. यस, तांब्या भरून देताना तोंड बघा किती चांगलं केलं. मुर्दा आलायस का? चला तर 1 2 3 पुन्हा एकदा वहिनी मेकअप डाव्या हातात आरसा आहे. पुन्हा एकदा लिपस्टिक, पुन्हा एकदा फाउंडेशन लावूया. करणं आभूषण व्यवस्थित करा. चला, पुन्हा गजरा आहे केसात तो व्यवस्थित करून घ्या. पुन्हा एकदा साडीचा पदर व्यवस्थित घ्या. चलो, तयार झालेला आहात तुम्ही. आता थोड्या तुम्ही शॉपिंगला निघालेला आहात. हातात बॅग आहे तुमच्या हातात. बॅग घेऊन आता तुम्ही शॉपिंगला निघता आहात. यस, नेतर शॉपिंगला गाडीवरती पुढे बसले. तुम्ही पाठीमाग बघताय. पाठीमाग बसा ना. बसा. यस, त्यांनी जर तुम्ही गाडी कशी बसताय बघितलं तर तुम्हाला पुन्हा गाडी बसवायची नाही. सासूबाई अभिनंदन. आलं का लक्षात तुमच्या? ह्या गाडी चालवतात आणि पाठीमाग मिस्टर बसतात. त्यामुळे त्याला स्त्रिया कसं बसतात हे लक्षात झालं नाही. अभिनंदन, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या वहिनीच्यासाठी. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा ऍक्शन देतो. चला, पोळ्या लाटण्याचा प्रोग्राम चालू करूयात. पोळ्या लाटता तुम्ही. चला, शॉपिंगला निघालात. शॉपिंग करून मागायला आलात. दमलेला आहात, थकलेला आहात. पुन्हा एकदा तुम्हाला जेवायला बसायचे. जेवणाचं ताटं करून घ्या. ताट वाढून घ्या. चला, सगळ्यांना जेवणाची व्यवस्था करा. झालेला आहात. चलो, ओके, तयार तुम्ही. पुन्हा एकदा फ्रेश होऊया. पुन्हा एकदा मेकअप चालू करूया. मेकअप चालू करा. केस विचारून घ्या. गजरा लावून घ्या. एकदा लिपस्टिक लावून घ्या. एकदा पुन्हा एकदा पावडर लावून घ्या. एकदा कुंकू किंवा टिकली लावून घ्या. अभिनंदन. काय नसतात अहो, माणसं हीच भूत असतात. हळूच मला म्हणतात भूताचा एक डाव घ्या. भूत काय नसतात, माणसंच भूतागत वागतात म्हणून भूत असतात.
अभिनंदन, छान खेळले. 1 2 3 4 यांना भेट वस्तू द्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चौथा राऊंड खेळण्यासाठी उत्स्फूर्तपणे आलेले सगळ्या वहिनींचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांच्यासाठी, टाळ्या वाजवा. काय नाही मारायला लागलंय. पहिल्या खुर्चीवरती आहेत पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, निकी तांबोळी, अभिजित सावंत, वर्षा उसगावकर. कोण आहे इथे? बिग बॉस. यस, बिग बॉस गेम आहे, सोपा गेम आहे. या वहिनी या स्पर्धेतून आउट होतात. एका टाळी वाजवा त्यांच्यासाठी, टाळ्या वाजवा. वहिनी आपण या स्पर्धेतून आउट झालात, मात्र त्यांना भेटवस्तू द्या. अगदी थोडक्यामध्ये त्यांना भेटवस्तू. पकडा ग्रुप, कुठेही उभे राहा, कोणीही कितीही. यस, 2 वर्षापूर्वीचे अध्यक्ष, गेल्या वर्षी ज्यांचं लग्न झाले त्यांना बोलवा. बरं ये तर ये, हल्लीच्या जमान्यात ये बी असत. मराठीत सांगितलं कळत नाही का? मराठी सांगितलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू? इंग्लिश मध्ये सांगू? सांगा पुढचं पुढचं पटकन. लिंक तुटकी बोला. अहो पाहा की तो शब्द आईपर्यंत आल्या. हा बोला की बोला, अख्खं गाव हसतंय. हा म्हणा म्हणा म्हणा, सांग सांग, बोला बोला. हा एवढं म्हणाले, एवढा उशीर लागतोय. हाय तर केवढं तर एवढं. तुम्ही कुठे निघाला? झालंय होतं वाका. जमलंय बरोबर. हा माईक मध्ये 1 4 3. यस, अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा दोघांच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कशी मारली तुम्ही, मी सांगतोय तरी. एवढा मोठा फुगा, एवढा मोठा फुगा, एवढा मोठा फुगा. जेवढा छोटा फुगा ना तेवढं तुम्ही लवकर आउट होता. बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येऊ द्या. जेवढा छोटा, सगळ्यांच्या साक्षीनं बघा. मीच पहिली चिठ्ठी घेतो. पुढचं नाही नाव सांगणार. कांचन नावाचे कोण कोण आहे? एकट्याच आहेत का? कांचन दत्तात्रय महाडिक. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होता या वहिनीच्यासाठी. आणि भाग्यवान विजेत्या सुषमा अश्विन कुमार महाडी. अभिनंदन अभिनंदन. एक भेट होतो ना इकडं, या बाबांच्या शुभ हस्ते द्या.
नव एकाच गावचे आहे ना व अहो तुम्ही तर एकमेकावर तुटून पडले ते पडले माझं बिचाराचं हाल केलं की मला बाहेर सुद्धा कोण सचिन म्युझिक दे बघा तरुण मंडळ श्री क्षेत्र निनाम तालुका जिल्हा सातारा आयोजित शिवजयंती उत्सव 2025 श्री दीपक साबळे सर प्रस्तुत विनोद गप्पा गोष्टी मनोरंजनाचा आपलातून खजाना असलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला श्री दीपक साबळे सर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा या कार्यक्रमाच्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या वहिनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. प्रथम क्रमांकाच्या अर्थात होम मिनिस्टर वहिनी अर्थात सौभाग्यवती पल्लवी नितीन महाडिक वहिनी यांना प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी आणि आटा चक्की प्रदान केली जाते. अभिनंदन 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 संपूर्ण कुटुंबियांचं अभिनंदन. आणि ठरल्याप्रमाणे माझ्या कार्यक्रमाचा रूल आणि माझ्या कार्यक्रमाचा नियम सौभाग्यवती होम मिनिस्टर झाल्यानंतर श्रीमान यांनी त्यांना उचलून घ्यायचं असतंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या दोन्ही जोडीसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. वहिनी पुढे या पैठणीचे तुम्हाला उचललं जातंय. कॅमेरावाले कॅमेरा घ्या.